ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद षष्ठोध्याय. 6वा अध्याय 10वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जय यशोदा कुमारा, बाळकृष्णा दामोदरा, अमित गुण लीलाधरा, गुणसागरा सुखदाता, श्रोती व्हावे सावधान. कथा 5व्यापासून श्री शुकाचार्य करती कथन. बालचरित्र कृष्णाचे. ग्रहदायी कार्यमग्न यशोदा करे दधी मंथन. करी बाळ लीला गायन, स्वर छंदे डोलतसे. रेशमी वस्त्र केले परिधान, हालती कुंडे आणि कंकन. पुत्र स्नेह स्तविती स्तन, करी मंथन कृष्ण माता. गळा नानाहार डोलती, वेणीतील फुले गळती. धर्मबिंदू आले मुखावरती, मंथन श्रम झाल्याने. इतुक्यात करावया स्तन पान, धावून आला श्रीकृष्ण. हाती रवीला धरून माते मागे स्तन्य मातेशी. मंथन थांबवणी नंदकांता, उचलून घेई श्रीकृष्ण नाथा. मांडीवरी घेऊन अनंता, मुखी घाली स्तन त्याच्या. कृष्ण करी स्तनपान, माता पावतसे समाधान. यशोदा माय धन्य धन्य, भाग्यवंती त्रैलोकी. दूध ठेविले होते चुलीवर, उतू जाता येई वर. कृष्णाशी ठेवून भूमीवर, माता गेली दुधाकडे. तेने कृष्णाशी आला राग, तोही माझ घरी जाये लगबग. रागे स्फुरतसे तयाचा आदर, माठ फोडिला वरवंट्याने. दही सांडले घरभर, उभा रावणे उखळावर. माकडांशी देई लोणी कवळ, भिर भिर पायी चौकडे. यशोदा आली परतून, माझ घरी पाहिला श्रीकृष्ण. दधी मत्रक गेले फुटून, नासिले नवनीत कृष्णाने. फळे कृष्ण माता पाहता, त्याचे पाठी लागे माता. परी न गवसे तो हाता, अगम्य परमात्मा श्रीहरी. तपस्वी करती तप दारुण, योगी जिंकिती जास्तव मन. याज्ञिक करती जास्तव यज्ञ, अलभ्य तो जगदानी. ऐसे ज्याचे अलभ्य पाय, त्यासी धरोम गेली माय. परी न चालती उपाय, श्रांत झाली पळताना. भक्त करुणा कर भगवान, माता श्रमिली पाहे कृष्ण. तिजला न व्हावे आणि श्रम, म्हणून सापडला मातेसी. कृष्णा दाखवी झालो भयभीत, तेने मातेसी करुणा येत. हातीची काठी टाकोनी देत, म्हणे बांधीन उखळासी. ज्यास नाही आत बाहेर, त्या ज्यासी नाही पूर्वापार. जो तो जगाच्या बाह्य अंतर, अव्यक्त ईश्वर परमात्मा. त्यासी मानुनी आपला कुमार, माता हाती घेई दोर. उखळी बांधित व्रज चोर, यत्न करी बांधाया. बांधो जाता बाळकृष्ण, दोरी दोन्ही अंगुळे पडे न्यून. सर्व दावी जमविली जान, परी गाठी नच पडे. त्याचे ऐकाजी कारण, दोरी ही जाना साधन. अनहंकार आणि कृपादान, यावी न गाठन ईश्वराची. केवळ प्रयत्न साध्य नव्हे ईश्वर, सत्कर्माचा नसावा अहंकार. साधनी पडावा आपुला विसार, मग होई कृपा त्याची. ईश्वर हा नित्यमुक्त, साधने त्यासी न करिते बद्ध. तेने न करता कृपा सिद्ध, नोहे प्राप्त कवनाशी. माता मेळावी नाना दावी, ही नाना साधने जाणावी. परंतु कृष्ण माया लागावी, न जाय बांधला उकळासी. तव मातेसी झाले श्रम फार, देवा नारायण पाव सत्वर. कैसा हा अद्भुत कुमार, न जाय बांधला उकळासी. ऐसे माय होता शरणगत, तव दोरीची गाठ पडे अकस्मात. यशोदा झाली हर्षभरित, म्हणे देव पावला. अधिभौतिक दिसे उखळ, अधिदैविक कश्यप थोर. चित्त सत्वर योग पर, आध्यात्मिक हे रूपाचे. दोरी दिसे अधिभौतिक, अदिती माता ती अधिदैविक. शुद्ध विरक्ती आध्यात्मिक, अथवा प्रेमरज्जू तो. लक्ष्मीवीरांची अथवा भव, त्यांना नवे ज्याचा ठाव. कैसा गोपिकांचा प्रेमभाव, उखळी बांधिले कृष्णासी. कृष्णा बांधोनी गोपनारी, कार्यार्थी गेली ग्रहा भीतरी. कृष्णे हळूहळू ओढोनी उखळी, परसदारी आणली. तेथे होते वृक्ष दोन, जुनाट विराट अद्वितीय अर्जुन. त्या माझी पडे उखळ अडकून, कृष्ण ओढी तया पुढे. सिद्ध ऋषी मुनी किन्नर, यक्ष देव भक्त थोर. गोकुळी रूपे नाना प्रकार, धरोनिया राहिले. तैसे हे अर्जुन वृक्ष, पूर्वजन्मीचे होते यक्ष. कुबेराचे असती पुत्र नळ कुबेर मणिग्रीव. प्रभुत्व संपत्ती आणि धन, अविवेकिता आणि यवन. एका अनर्थाचे कारण, त्यांचे ठाई सर्व होते. दोघे असती रुद्रानुचर, यवन प्रमत्त झाले फार. मदिरा मत्त नाही विचार, जल क्रीडा करती गंगेमधी.
सुंदर स्त्रियांसह वर्तमान वस्त्राचेही नुरले भान. अकस्मात झाले नारदागमन, लाज न वाटे दोघांशी. त्यांचे व्हावया कल्याण, नारद वदले कठोर वचन. तुम्ही निर्लज्ज दोघे जण, वृक्ष व्हाल शाप माझा. जे पुरुष विवेकी असती, योग्य विषयाचा उपभोग घेती. कुलीनता विद्वत्ता ऐशा गोष्टी, बाधक नव्हती त्या लागी. परंतु संपत्ती मद महादारुण, तेने होय शीघ्रपतन. स्त्रिया जुगार मद्यपान, व्यसने जडती पैशाने. अशाश्वत असता हे शरीर, संपत्तीमध्ये मानिती अमर. पशुघात करती निर्दय नर, भोग भोगती नानाविध. जिवंतपणी या देहासी, नरदेव भूदेव ऐसे म्हणती. परंतु अंती होय माती, कृमी विष्टावा भस्म होय. यास्तव या क्षुद्र देहासाठी साधन करती नरक प्राप्ती. प्राणी मात्राचा द्वेष करती, स्वार्थ साधिती घातपाते. या देह पोषणासाठी का कराव्या पापराशी, मूर्खतेही नेनती अविवेकी अभक्त जे. या देहाचा कोण धनी, स्वामी अथवा जनक जननी माता, मह की पुरुष बलवान अथवा विकत घेणारा. म्हणावा कोल्हा कुत्र्याचा की म्हणावा अग्नीचा, हा देह अनेक स्वामींचा आपुला म्हणणे व्यर्थ यासी. श्रीमदांत जो दुर्जन, त्यासी दरिद्र हे परमांजन. दरिद्री पाहे आपल्या समान, अनेक भूते जगतीची. ज्यासी बोचला एकदा काटा, तोची जाणे त्याची व्यथा. जो ते दुःख न जाणता, हा तोची हासे दुसऱ्यांसी. दरिद्र्यासी होती कष्ट, तेने घडे सहज तप. अहंकारा पोटी होय मुक्त, जाय औदत्य दरिद्राचे. अन्य पोषण इंद्रियासी, तेने अविलाप विषयांसी. ते तव यत्ने मिळो त्यासी, इंद्रिय मदही जाय त्याचा. समदर्शी साधू संत जन, त्यांना आवडती दरिद्रे जन. संत संगती घडता जाण, वासना क्षय हो असे. ज्यांना आवडती मुकुंद चरण, सर्वांशी पाहती जे समाधान. तेची खरे संत जन, धन गर्विष्ठ नावडती त्या अनावडती. श्रीधन मदिरानिमित्त होऊन ते कुबेर पुत्र, शाप रूपे अनुग्रह करीत श्री नारदा तयावरी. दंड घडता अपराधाचा क्षणात, मद उतरला त्यांचा क्षमा करावी जी मुनीनाथा. म्हणून लोळती चरणावरी. नारद करे प्रत्युत्तर, दिव्य शतवर्षे लोटल्यावर. सांडाल योनी ही तरुवर, श्रीकृष्ण पदस्पर्शाने. सत्य करावया स्वभक्त वचन, वृक्षांतळी पातला बाळकृष्ण. वृक्षासी होता पदस्पर्शन, वृक्ष अर्जुन उन्मळले. त्यातून दोन सिद्ध पुरुष, नाना वस्त्रालंकारे मंडित. किरीट कुंडलांनी युक्त, नतमस्तक कृष्णापुढे. हात जोडून स्तुती करती जय जयाजी सर्वाधिपती. महान प्रकृती तुझी शक्ती, सर्वांतरी वस्ती तुझी. जगदुत्पत्ती करत्या ब्रह्मामूर्ती, अवतार घेती मत्स्युस कुर्मादी. तुझ्या कृपे गळे उपाधी, सांप्रत अवतार गोकुळी. मोक्ष आणि अभ्युदयार्था अवतार धरला कृष्णनाथा. तुझ्या चरणी असो माता, तारी तारी दयानिधे. वाणी रंगो गुणानुकथनी, त्वत्कथा पडो आमच्या श्रवणी. हाता रंगत तुझ्या पूजनी, मन राहो तुझ्या पदी. जग निवासा तुझ्या पायी, आमची अखंड राहो डोई. संत तुझीच रूपे पायी, दृष्टी जडो दर्शनी. त्यांचे ऐकोनी विनीत वचन, त्यासी म्हणे नंद नंदन. नारदांगृहे कमद दर्शन, तुम्हा लागी झाले असे. साम्य बुद्धी केली माझ्या ठाई, भाव ठेवूनी संतांपायी. प्रेम ठेवूनी मज विषयी, सुखे जावे स्वस्थाना. उखळी बांधल्या नंदकुमारा, वारंवार करोनी नमस्कारा. निघून गेले दिशे उत्तरा, गभ्य लीला कृष्णाची. मद आणि मोह कुबेर पुत्र, ते कृष्ण दर्शन झाले पवित्र. ऐसे एकता दिव्य चरित्र, बुद्धी राहो हरिपायी. वृक्षपतनाचा ध्वनी ऐकून नंदादी गोप आले धावून. तरू पडले की कारणे, कारण कोणा कळेची ना. बाळकृष्णाचे सखे सांगती, पहिला वृत्तांत गोपांना सांगती. सत्य न वाटे त्यांची उक्ती, नंद सोडवी कृष्णाशी. म्हणे कुणी बांधले माझ्या बाळा, तो काना रडू लागला. नंद समजावी वेळोवेळा, चुंबुनी पुत्रासी. असो एकदा यमुना तेरी, बलरामासह खेळे कंसारी. रोहिणी येऊनी हका मारी, भोजनार्थ पुत्रांना. तव दोघे नायकती घरा परतली. रोहिणी सती पाठविती झाली यशोदे प्रती. आली तिरी यमुनेच्या यशोदा.
यशोदा रूपे वात्सल्य भक्ती मूर्त रूपे आली होती. पुत्र स्नेह स्तन पाजरती, हाक मारी पुत्रांना, आता पुरे करा खेळ, घरी चालावे कृष्ण बाळा, स्तन्य देईन मम लडिवाळा, दमलासी तू खेळोनी, राम शीघ्र घेई घरासी, सवे घेऊनी अनुजासी, घरी जाऊ दे सवंगडी यासी, माता वाट पाहता ती, तुझे अंग झाले मलिन, घरी येऊनी करी स्नान, आज तुझा वर्धापन दिन, करी दान ब्राह्मणांना, तव तो नायकेची हरी, घेई उचलोनी कडे वरी, सवे बाळ बळरामाचा हात धरी, आणले घरी पुत्रांना, लावी अंगाशी सुगंधित उठणी, पुत्राशी मंगल स्नान घालोनी, भूषविला नाना वस्त्राल भरणी, पाटी बैसवनी ओवाळी, मग नंदरायाचे शेजारी, बैसोनी यशोदा सुंदरी, नाना पक्वाने परोपरी, आग्रह करोनी वाढत असे, नंदाचे दोघे बाजूशी जाण, बैसले बळभद्र श्रीकृष्ण, हास्य विनोदे करती भोजन, धन्य भाग्य नंदाचे, नंद उपनंद महानंदाधिक, समस्त जमले वृद्ध गोप, गोकुळी घडती उत्पात, त्याचा विचार करण्याची, कृष्णप्रेमी उपनंद गोप, वय ज्ञाने सर्वाधिक, म्हणे गोप हो ऐका सकळिक, उत्पात होती गोकुळात, सकळांचा प्राणबाळ कृष्ण, त्यावरी यती विघ्ने दारुण, ईश्वर कृपा आहे म्हणून, नाना संकटे निवारिती, पुतना आली बाळ घालिनी, तृणावर ते नेले कृष्ण गगनी, शकटपात घडला अनावधानी, औचित पडले तर द्वय, म्हणून माझे ऐसे मत, पुन्हा कृष्णावरी न येवो संकट, वस्ती करावी अन्य वनात, नाम जयाचे वृंदावन, आजवरी जो अनुपभक्त नवकाननांनी असे युक्त, गोप गोपी सर्व उपयुक्त, निकट गोवर्धन पुण्यात्री, सर्वांशी मानवला विचार, सवे घेऊन सर्व परिवार, वृद्ध स्त्रिया मुले सकळ, गाड्यामध्ये बैसविले, पुढे करुनी सर्व गोदन, मध्ये शकट करती गमन, हाती घेऊनी सज्ज धनुर्बाण, गोप मार्गाक्रमताती, उत्तम शृंगारित एका रथी, रोहिणी यशोदा बैसल्या असती, रामकृष्ण नाना प्रश्न विचारती, पाहोनी अवनश्रीला, सवय वैदिक विप्रवर्य, शिंगे करणे वाद्य गजर, गाई हंबरती नादे अंबर, कोंदलेले आनंदे, मग पातले वृंदावना, अर्धचंद्राकृतीची केली रचना, आनंद वाटे सकळ जना, शोभा अभिनव पाहोनी, वनश्रीयुक्त वृंदावन, शोभे पर्वत गोवर्धन, यमुनेचे निकट सुरम्य पुलिन, पाहोनी आनंद रामकृष्ण, असो काही दिवसांनी, वासरे चरावया वनी, रामकृष्ण गडी घेऊनी, जाती नित्य प्रातःकाली, गोप बाळके वेणू वाजविती, गोफन घेऊनी दगड फेकिती, फेर धरुनी कधी नाचती, खेळ खेळती नानाविध, एकदा वत्स रूप धरोनी दैत्य येऊनी मिसळला वत्स कळपात, कृष्णे ओळखिले त्यास, चरण मागचे धरी त्यासी फिरवूनी गरगर फेकी कवठाचे, वृक्षावर वृक्षासह आदळे पृथ्वीवर, सखे नाचती आनंदे, एकदा वासरे पाजण्या तळ्यावरी, गोप सख्यांसह जाय श्रीहरी, पर्वतखंड प्राय काठावरी, बक पाहती बैसलेले, बक्काजवळी येता कृष्ण, तव तो गिळो, कृष्ण लागोन गोप संख्यांसह बळराम, पडले मूर्छित भूमीवरी, बकासुरे गिळेला श्री मुरारी, अग्निवत दाह करी हरी, तेने उगळोनी टाकी बाहेरी, कृष्ण टाके पुढे त्याच्या, चंचू धरोनी दोन्ही हाते उभे फाडिले बकासुरा, ते गगनी वाजती दिव्य वाद्ये, पुष्पे वर्षिती देवगण, राम आणि गोप सांगाती, सावध होऊनी कृष्णा पाहती, प्रेम भरे त्यासी अलिंगती, उचलून घेती खांद्यावरी, करीती कृष्णाचा जय जयकार, आनंदे नाचती गोपकुमार, मग प्रवेशले व्रजाभीतर, मात सांगती घरोघरी, सकळ गोप गोपीजन, कृष्ण रूपामृताचे पान, नयनांनी करती म्हणती धन्य आम्ही सकळ रजवासी, पतंगाचे दीपालिंगन, ते तो त्याचे असे मरण, तैसे दैत्य आले दारुण, मारावया कृष्णासी, गर्गाचार्य मुनीचे वचन, सत्य नसे कदाचान, त्यांनी केले भविष्य कथन, अनुभव येत असे आम्हासी, कृष्ण लीलांचे गायन करती गोप गोपी, नंद यशोदा तल्लीन झाले नेनती वार्ता, संसार सुख दुःखाची, येणेप्रमाणे रामकृष्ण व्रजी घालविती वाळपण, लपंडाव उड्या नृत्य गायन, मर्कट चेष्टा दाविताती, अहो जे ऐकती कृष्णनाथा, तेही नेनती संसार वार्ता, मग जिद्दी प्रत्यक्ष अनुभविलेले लीला चरित्रा, त्याशी संसार काय होये, या कृष्ण कथेचे महिमान, श्री शुक जाणती श्री शंकर भगवान,
अथवा जानती गोपीजन की चिद्धन हा ज्ञानेश्वर. कृष्ण नामाचे अतर्क महिमान अभंगी साठे. ज्येष्ठ निदान निवृत्ती गैनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे. असो आता द्या उदान वत्सासुराचा पूर्वजन्म. मोरू दैत्याचा प्रमिल नाम. पुत्र होता वत्सासूर. महर्षी वसिष्ठाची काय नंदिनी ती आपण मिळावी म्हणून ब्राह्मण वेश आला श्रोणी. दान मागे गाईचे. वसिष्ठ मुनी शांत दांत ते बोलती न हो काही मात. तव ते नंदिनी होई संतप्त कपट दैत्याचे पाहुनी. नंदिनी शापी दैत्यासी घेऊन आला विप्रवेशाशी. परी म्या ओळखिले तुझसी होसी वत्सरूपा आता. पश्चाताप झाला प्रमिलासी. उशाप मागे नंदिनीसी. द्वापारी जे वत्सरूपे जासी कृष्ण तुझसी उद्धारील. अहो जैसे कपटी जन परमार्थाचे घेऊनी पांघरून निज स्वार्थ साधावया लागून नाटक करती भक्तीचे. वत्सासूर हा जान कपट परिदेशापासी न चाले लटपट. वाऊगी करता कुणी खटपट देवदंडी त्या लागी. मूर्त दंबे तो बकासूर त्यासी मारी नंदाकुमार. दंबिका देव न पचे साचार 10 झाला म्हणून या. हयग्रीव दैत्याचा पुत्र उत्कल पुतनेचा बंधू बकासूर. जाजली ऋषीचे आश्रमासमोर मासे मारण्या गेलासे. तैमस्यांनी प्रथिले जाजली ऋषी त्याने वर्जिले उत्कलासी. परी उन्मत्त नायके वचनासी बकहोशी असे शापिले. द्वापारी झाला तो बकासूर मारावया आला नंदकुमार. कृष्ण कृपाळ दया सागर मुक्त केले राक्षसा. श्री ज्ञानेश्वर चरणांबुज आठविता अज्ञान पळे सहज. भक्तिभावांचे वाढे ओज म्हणे दास चरणांचा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे उखळ बंधन वृंदावन गमन. वत्सासूर बकासूर निर्दलनम नाम षष्ठोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.